प्लास्टर आणि शाडूच्या मातीने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो। बेंदूर सणाला देखील बैलाच्या प्लास्टर आणि शाडू मातीच्या मूर्त्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात लागतात। या दृष्टिकोनातून साताऱ्यातील कुंभारांनी शाडू मातीच्या बैलांच्या अंगावर मलमली कापडाचे झूल टाकून सजवले आहेत। कोणतेही केमिकल युक्त कलर न वापरता हे बैल पर्यावरणाला उपयुक्त अशा साहित्याने सजवून ती आता विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत। या बैलांच्या मूर्ती आकर्षक आणि पर्यावरण पूरक आहेत। सध्या या मूर्ती बनवण्याच्या कामाची लगबग कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या बैलाच्या मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध केल्या जाणार आहे। अवघ्या 30 रुपयांपासून ते 1800 रुपयापर्यंत बैलांच्या मूर्ती उपलब्ध असतील। पर्यावरण पूरक असलेले साहित्य वापरून त्यांच्या गळ्यात आणि अंगावर आकर्षक अशी सजावट केली जाते। या बैलाच्या मूर्तीच्या किमती देखील जास्त असल्याचे कुंभारांकडून सांगण्यात आलं आहे। पर्यावरण पूरक आणि आकर्षक असलेल्या बैलांनाच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते। माझे नाव पौर्णिमा सचिन कुंभार आहे। आमच्यात आता जी बेंदूर 19 तारखेला आहे, तर जवळ आल्यामुळे आता बैलांची कामं चालू आहेत। तर बैलांची कामं चालू आहेत, तर त्यात आम्ही पर्यावरण पूरक जेवढा प्रयत्न करता येईल तेवढं पर्यावरण पूरक आम्ही केलेलं आहे। त्यात आम्ही प्लास्टिकचा वापर कमी आणि ह्याचा कापडाचा वापर जास्त केलेला आहे। तरी आता सगळी तयार झालेले आहेत, फक्त शेवटचा हात मारायचा राहिलेला आहे, ते आम्ही पूर्ण करत आहोत। आणि आता शासनाने ही बैलगाडा शर्यतीसाठी जी मान्यता दिली आहे, त्यामुळे आता आमच्या बैलांना पण खूप मागणी आहे। आणि मागणी आहे म्हणजे की माणूस बैल ही हौसेने घेत आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।